हाय हॅलो नमस्कार, मी निकिता. हा माझा यूट्यूबवरचा पहिलाच व्लॉग असून आशा करते की तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडतील आणि आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. तर आज आपण बघणार आहोत उपमा. त्यासाठी मी बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर घेतली आहे. तसेच काजू, कढीपत्ता, उडीद डाळ व चणा डाळ सुद्धा घेतली आहे. आता गरम तुपात सर्वप्रथम काजूचे 2 भाग केलेले तुकडे खरपूस तळून काढावेत. नंतर त्याच तुपात हिंग, मोहरी, कढीपत्ता, मिरच्यांची फोडणी द्यावी. फोडणी तडतडली की चमचाभर चणा डाळ व उडीद डाळ घालावी, जेणेकरून उपमा खरंच रुचकर होतो. नक्की ट्राय करून बघा. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा व तोही 2 मिनिटं परतावा. कांदा परतून झाला की त्यात चवीनुसार मीठ व चमचाभर साखर घालावी, जी की ऑप्शनल आहे. नंतर त्याच्यात बारीक चिरलेला टोमॅटो व थोडीशी हळद घालावी, ही सुद्धा ऑप्शनल आहे, पण आमच्याकडे हळद घातलेली आवडते म्हणून मी घालत आहे. नंतर त्यात जाडा रवा घालून चांगले 3 ते 4 मिनिटं परतवून घ्यावे. रवा चांगला भाजल्यावर त्यात लागेल तसे गरम पाणी घालावे व 2 मिनिटं झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यावी. 2 मिनिटं झाकण काढून संपूर्ण उपमा एकजीव करून घ्यावा. नंतर त्यात तळलेले काजू व बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. अशा प्रकारे आपला चमचमीत, रुचकर आणि खमंग असा उपमा रेडी आहे. रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.